टीव्ही बघताना, टीव्ही म्हणजे दूरदर्शन. टीव्ही हल्ली बऱ्याचशा घरांमध्ये असतोच. आपण काय काय बघतो टीव्हीवर? मनोरंजनाचे कार्यक्रम, बातम्या, माहितीपर कार्यक्रम अशा अनेक गोष्टी टीव्हीमुळे आपल्याला बघायला मिळतात. दूरदर्शनवर शैक्षणिक कार्यक्रमही असतात. जगभरातले वेगवेगळे प्रयोग, संशोधन, कला, पुस्तकं या सगळ्यांची माहिती आपल्याला मिळते. दूरदर्शन आणि इतर साधनांमार्फत सुद्धा सरकारी योजना, अभियाने, कार्यक्रम यांची माहिती खूप मोठ्या समूहापर्यंत कमी वेळात पोहोचवता येते. आपल्या देशात वेगवेगळी अभियाने, प्रकल्प हाती घेतले जातात. पूर्वी पोलिओ हा आजार आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर होता. सरकारने 5 वर्षापर्यंतच्या मुलांना पोलिओ डोस द्यायला सुरुवात केली. आता भारतात पोलिओचा एकही रुग्ण म्हणजे आजारी माणूस आपल्याला बघायला मिळत नाही. दूरदर्शन आणि वर्तमानपत्र यासारख्या साधनांमार्फत पोलिओ डोसची माहिती ही गावागावापर्यंत पोहोचवता आली. जनजागृती करता आली, म्हणजेच लोकांना माहिती देऊन त्याचे महत्त्व सांगता आले. त्यामुळे लोकांनी आपल्या लहान मुलांना हे डोस दिले. अशा प्रकारे लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं टीव्ही हे एक महत्त्वाचं साधन आहे. दुसऱ्याला सांगण्याची माहिती म्हणजे संदेश. संदेश पोहोचवणे याला संदेशवहन असे म्हणतात. टीव्हीवर शैक्षणिक कार्यक्रमही असतात. अनेक चांगले शिक्षक, तज्ञ व्यक्ती, अभ्यास केलेल्या व्यक्ती यांचे बोलणे आपल्याला ऐकता येते. अनेक चांगल्या गोष्टी, कला ह्या शिकायला मिळतात. टीव्ही किंवा दूरदर्शन जेव्हा नव्हते तेव्हा माहिती पोहोचवण्यासाठी कोणकोणती साधने होती बरं? बरोबर, वर्तमानपत्र, मासिकं अशा साधनांचा तेव्हा उपयोग केला जाई. वर्तमानपत्र हे लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं एक स्वस्त आणि विश्वासार्ह म्हणजे विश्वास ठेवण्यायोग्य माध्यम आहे. वर्तमानपत्रात वेगवेगळ्या वयोगटांसाठी म्हणजेच लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांसाठी बातम्या, माहितीपर लेख, कविता, कोडी इत्यादी साहित्य असते. आता घरोघरी मोबाईल, संगणक हेही पोचले आहेत. त्यामुळे सुद्धा जगभरात कोणत्या घडामोडी चालू आहेत, जगात कोणत्या घटना घडतायत हे सगळं कळणं अगदी सोपं झालंय. गरजू व्यक्तींपर्यंत आपल्याला मदत सुद्धा पोहोचवता येते. आता संगणकातील प्रगतीमुळे नैसर्गिक आपत्ती म्हणजे वादळ, सुनामी, पूर इत्यादींची आपल्याला पूर्वसूचनाही मिळू शकते. वर्तमानपत्र, दूरदर्शन, मोबाईल ही सगळी संदेशवहनाची म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश किंवा माहिती पोहोचवण्याची साधनं आहेत. या साधनांना प्रसार माध्यम असं म्हणतात. प्रसार माध्यमांमुळे आपल्यापेक्षा लांब असलेल्या व्यक्तीपर्यंत संदेश कमी वेळात सांगता येतो. पूर्वी पत्रामार्फत हे काम केलं जाई, पण त्याला खूप जास्त वेळ लागत असे. आता खूप कमी वेळात हे काम होतं. आधी सांगितल्याप्रमाणे आरोग्य, शिक्षण याबाबत लोकांना जागृत करण्यासाठी याचा खूप उपयोग होऊ शकतो. व्यापार, उद्योगधंदे हे वाढवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. जगभरातल्या लोकांमध्ये पर्यावरणाविषयक जागृती निर्माण करणे हे या सध्याच्या काळात खूप आवश्यक झालंय. त्यासाठी प्रसार माध्यमांचा खूप उपयोग होतो.
या सगळ्या उपयोगांप्रमाणेच या साधनामुळे काही तोटेही होतात. आता ते लक्षात येऊ लागलेत. लहान मुलांना टीव्ही किंवा मोबाईलचे व्यसन लागते. व्यसन म्हणजेच चुकीची आणि अपायकारक सवय. या सवयीमुळे मुलांच्या जेवण्यात, खाण्यात लक्ष लागत नाही. एका जागी नुसतं बसून राहायची सवय लागते. त्यामुळे वजनही वाढते. वाढलेल्या वजनामुळे आरोग्यावर विपरीत म्हणजे वाईट परिणाम होतो. मैदानी खेळ मुले खेळत नाहीत. मैदानी खेळ खेळणे हे लहान मुलांसाठी खूप आवश्यक असते. तरुण मुलांना, मोठ्या माणसांना सुद्धा टीव्ही आणि मोबाईलचे व्यसन लागलेले आपल्याला पाहायला मिळते. दूरदर्शन, मोबाईल, संगणक यांच्या अतिवापरामुळे म्हणजेच खूप वापर केल्यामुळे डोळे, पाठ यांचेही आजार निर्माण होतात. हे तोटे असले तरी प्रसार माध्यमांचा योग्य उपयोग करणे हे माणसाच्या हिताचे आहे, म्हणजेच चांगले आहे. योग्य उपयोग कसा करायचा हे मात्र लहानपणीच शिकले पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती वेळ टीव्ही, मोबाईल हे सगळं बघण्यात घालवायचा हे ठरवता आलं पाहिजे. दुसरं म्हणजे कार्यक्रमांची निवड करता आली पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतः विचार केला पाहिजे. काय करणे बरोबर आहे, काय चुकीचे आहे याचा विचार केला पाहिजे. पारिभाषिक शब्द: दूरदर्शन, संदेश, संदेशवहन, रुग्ण, प्रसार माध्यमे, जनजागृती, व्यसन, पोलिओ, सुनामी, अभियान, विपरीत. आपण काय शिकलो? दूरदर्शन, वर्तमानपत्र, संगणक, मोबाईल ही संदेशवहनाची साधनं आहेत. त्यांनाच प्रसार माध्यमे असेही म्हणतात. प्रसार माध्यमांमुळे संदेश कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतो. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण इत्यादींबाबत जनजागृती करता येते. प्रसार माध्यमांचे काही फायदे आहेत, म्हणजेच चांगल्या गोष्टी आहेत, तसेच काही तोटेही आहेत. टीव्ही आणि मोबाईल याचे व्यसन लागू शकते. अति वापर केला तर पाठ, डोळे, कान यांचे आजारही निर्माण होऊ शकतात. प्रसार माध्यमांचा योग्य वापर करता आला पाहिजे. स्वाध्याय: उत्तरे लिहा. तुला कोणकोणती प्रसार माध्यमे माहिती आहेत? प्रसार माध्यमांचा उपयोग करून कशा कशा विषयी माहिती सांगता येते? प्रसार माध्यमांचे तोटे लिहा. आता चांगले का वाईट ते लिहा. प्रसाद 4 तास टीव्ही बघतो. अदिती मोबाईलवरून शिवणकाम शिकली. राजूच्या शाळेत टीव्हीवरचे काही शैक्षणिक कार्यक्रम दाखवतात. वीणा मोबाईल हातात देण्यासाठी सारखा हट्ट करते. भूकंपाबद्दल माहिती कळल्यावर शाळेतील सगळ्या मुलांनी आपले खाऊचे पैसे मदत कार्यासाठी दिले.